मिठाचं इनागुरेशन चालू आहे. इनागुरेशन मिठाचं. आज स्वतः मी शेफ आहे. सुकं वगैरे काय नाही. ढवारा स्पेशल कराय. ढवारा स्पेशल. पप्पा आणि मी दोघंच खाणार आहे. बोट बिट ओढून खाल्ली पाहिजे पप्पाने, असा विषय करायचा आज. फायनली रस्सा आपला तयार झाला. ढवारा स्पेशल सुट्टी नॉट. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार बनवता स्वस्त मजबूत टिकाऊ कट्टा अशा ब्लॉग मध्ये. तर थंबनेल बघून कळलंच असेल तुम्हाला आज भिन्न भिन्न प्रकारचं मेनू आपल्या घरात बनणार आहे. तर सर्वप्रथम बनणार आहे चिकन, आणि जी मी घेऊन आलोय आताच पल्सातनं जस्ट जाऊन. आणि चिकन बरोबर आणलाय मी डायरेक्ट वाल्ला मसाला विकत. 40 रुपयाचा मसाला आणला की सगळा विषय हार्ड होतोय, त्यामुळे 40 रुपयाचा मसालाच विकत आणला. इथं घरात तिळ आणा, जिरा आणा, ती भाजा, मिक्स करा, खोबरं आणा, कांदा लसूण पेस्ट आणा, नाही आलं लसूण पेस्ट आणा, हे सगळं घ्या. मग 50-60 रुपये जाण्यापेक्षा 40 रुपये डायरेक्ट खडा मसाला आणला. खडा म्हणजे वाल्ला मसाला आणला तर डायरेक्ट विषय होऊन जातोय. आणि यो ब्रेड कशासाठी आणलाय तर आज आमच्या निकिताची ब्रेड अंड बी करणार त्यांच्यासाठी खास वैयक्तिक साम्राज्याने. इकडे बघा ब्रेड अंड्याच्या मालकीने आणि त्यांच्यासाठी खास इथं अंडी पण 4 आणून ठेवली ती 2च अंड्याचं ब्रेड आमलेट करणार ती, आणि बाकी 2 अंडी उद्या चिंगळ्या खायला विषय काय धरून जाईल. आणि मम्मीसाठी खास नियोजन वडापावचं मम्मीने तिकडे चालू केलंय. तिथे मम्मी एकटी शाकाहारी आहे तर पप्पा आणि मी मांसाहारी. निकिताची काय अंडा ब्रेड. आणि आमचं नियोजन चालू झालंय सध्या. कांदा वगैरे चिरून झालाय निकिताची आमचा, आणि त्यांचा विषय चालू आहे तिकडं अंडा ब्रेडसाठी आहे ना, खास अंडा ब्रेडसाठी त्यांचा विषय चालू आहे तिकडं. आणि मी पण सध्या इथं चालू करूया, आपलं काम चालू करूया, चिकन खोलतो. तर सध्या फायनली चिकन वगैरे सगळं टकाटक पैकी ताटामध्ये घेत. तर सध्या जरा बघा हळद चरचरीत गट्टा आहे ती. आता गट्टा आहे ती, गट्ट्यान चमच्यान कसं टाकायचं बघा बघा. ओके, तर सध्या मिठाचं इनागुरेशन चालू आहे. इनागुरेशन मिठाचं असं टाकायला लागते. मीठ चरचरीत करायचं, चरचरीत सुट्टी द्यायची नाही. आणि चिंगळ्याला आणि रस्सा काढून पण द्यायचा आहे, त्यामुळे लगभग आपली चालू आहे. तर सध्या आपलं झालं सगळं मीठ वगैरे टाकून टाकाटक पैकी. ओके, तर बाद झालं मीठ. निकिता यांनी सांगितले ओके मिठाच्या जागी हळद जरा साईडला. तर चकाचक पैकी झाले. आता पातेल हुडकतो, पातेल हुडकून सगळं टकाटक पैकी कांदा वगैरे भाजून घेतो थोड्याच वेळात आता. तर सध्या तुम्ही बघू शकता पातेल गॅसवर चढलेला आहे, आणि गॅस आता आपण 0 मिनिटात चालू करायचा. खालनं गॅस चालू आहे का हॉट हॉट बंद पडला म्हणजे खालच्या बाजून गॅस बंद आहे. तर निकिता यांचे सामान घ्यायचं आहे. गॅस खालनं चालू केला आणि यांचं सामान काय उलटानं, आणि आम्हाला हे पाहिजे असू दे. ओके, टकाटक पैकी. तर खट्ट नियोजन आहे बघा. इकडे बघा जरा नवरा बायको एकाच ह्याच्यात ब्लॉक करताना. इकडं निकिताजी त्यांचा अंडा ऑमलेट बनवणार आहे, ते ब्रेड ऑमलेट आहे ना, ब्रेड ऑमलेट. आणि इकडं आपलं चिकनचं नियोजन आहे तडकदार भडकदार. तर सर्वप्रथम आपण तेल घेऊया. तेल बघा अशा 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 ह्या वाटीत आहे. इथं आलो. ओ हो ह्या असं चिकाडलं खालचं घ्या, हो काढून घ्या. ओकेच. तर सर्वप्रथम आपलं तेल गेलं भांड्यामध्ये टकाटक पैकी. ओके, बाद झालं. ओके, बाद झालं. तर सध्या तेल गेलं चिकन मध्ये. आणि निकिताजी वर बसले तर कारण आमचं नियोजन वरच्या बाजूला, आता वरच्या बाजूने करणार. आमचा गॅस तेवढा पेटवून देता काय, हातातलं काम सोडून नवऱ्याला गॅस पेटवून देताना बायको बघा. तर सध्या आपलं नियोजन झालं, गॅस वगैरे पेटवलाय, त्याला वगैरे टाकले त्यात. आणि ह्यातला निम्मा कांदा घेतो कसा घास घेऊ. अजून एक कांदा चिरा लागणार परत ना तुम्हाला. त्या ह्याला आमचं रस्सा करणार आहे आम्ही. सुक्क वगैरे काय करणार नाही आज. स्वतः मी शेफ आहे. सुक्क वगैरे काय नाही. ढवारा स्पेशल कराय. ढवारा स्पेशल. पप्पा आणि मी दोघंच खाणार आहे. बोट बिट ओढून खाल्ली पाहिजे पप्पाने, असा विषय करायचा आज. हार्ड एकदम तडकदार भडकदार विषय करायचा. तर सध्या तेल कडवाय ठेवले आणि थोड्या वेळात कडल. अजून जरा तेल टाकायचं असं म्हणतोय मी. थोडंच तेल अजून जाऊ दे. ओकेच, बाद झालं. लई तेल टाकलं तर लई तेल बी चांगलं नाही, कोलेस्ट्रॉल वाढते तेलामुळं. चांगलं नसते तेल लय खायला, चांगलं नसते तेल लय खायचं नाही, विषय संपला. तर तेल कडे ठेवले आणि तेल कडले का नाही कसं बघायचं, असा कांदा टाकायचा आणि तेल कडले का नाही बघायचं. ओके, तेल कडले टकटकीत. तर कांदा ओके एक राहिलं पोड चाल. आणि सध्या निकिताजी यांनी आपल्याला हात्यार दिलते, त्या हात्यारानं आपण सगळं खारखोर करायचं आता. सुट्टी द्यायची नाही. निकिताजी यांचं पण इकडं चालू आहे नियोजन. बघा अंडी वगैरे फोडली ती, त्यात मीठ टाकले, चटणी टाकल्या, आणि ब्रेड बुडवणार आता है ना. ब्रेड यात बुडवायचा. त्यांचा पण विषय कसा होतोय तो कांदा भाजत आपला बघूया त्यांचा विषय कसा होतोय. एकदम तडकदार भडकदार काम चालू आहे आपलं. यो बघा ब्रेडचं पाकिट बी फोडलं तर इकडे. तिकडं कांदा परतच वर यांचा ब्रेडचं पाकिट भाजून निघतंय. ब्रेडचं पाकिट फोडून निघतंय तर कांदा भाजतोवर आपला. ओकेच. गॅस जरा स्लो केला मी आता, कारण लय जर तेज असला गॅस तर डायरेक्ट आपला कांदा करपू शकतोय, आपलं लक्ष विचलित होऊ शकतंय. त्यामुळे लक्ष जरा इकडे ब्रेडच्या बाजूने विचलित होणार आहे आपलं, असं वाटतंय मला. तर बघा ब्रेडचं नियोजन कसं आहे. अर्धा कापायला लागतोय ब्रेड तसा.
वाढवतो गॅस, स्पीडनं होऊ दे काम. गॅस फुल, काम स्पीडनं फुल. यो 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 ब्रो. तर कांदा परतला आता. कांदा अजून सुट्टा झाला नाही. कांदा प्रत्येक पाकळीनं पाकळी सुट्टी होऊ द्यायची. प्रत्येक पाकळीनं पाकळी सुट्टी झाली की मला कांदा मग आपला सरसरीत भाजून निघालाय. तर यांचं ब्रेडचं बघा अर्धा अर्ध तुकडे केले त्यांनी. आणि काय करणार आता, अंड दिवसणार एकामेकात. आपला कांदा भाजून होतो इकडं अंड दिवसाचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे एकत्रितपणे फेटायला लागले अंड. ओके झालं का फेटून? बस झाली की एकसारखं करायचं ती एकसारखं टकाटक. तर माझा कांदा परतलाय अशा पद्धतीने आणि आपला धूर वगैरे निघायला लागलाय चरचरीत असा गरम झाला. मी त्याच्याने गॅस पेटवलाय, तवा वगैरे ठेवलाय ओके पैकी. आता काय तेल सोडणार का त्यात? तेल सोडून परत काय करणार, ते लावणार त्या ब्रेडला आणि परतणार. सोपा आहे, अंडा ब्रेड बनवून सोपा आहे आणि अंडा ब्रेड खायला पण चांगला आहे. तर कांदा आपला खरपूस झालाय बघा, भाजून निघला आहे का, चरचरीत भाजलाय. सुट्टी नोट पाकळीनं पाकळी सुट्टी झाल्या बघू शकता तुम्ही. प्रत्येक पाकळीनं पाकळी सुट्टी करून टाकली याच्यावर सुट्टी नोट. आता गॅस जरा हळू करायचा. काय असू दे, गॅस शिजलं तर काय प्रॉब्लेम आहे. ह्यात बी पटशीर शिजतं या. आम्ही अशी भरपूर वेळा शिजवले चिकन. तर झाले चकाचक पैकी शिजलंय, म्हणजे कांदा परतलाय. आणि आता सध्या आपलं हे चिकन आहे, हे चिकन बदाक्षरी हात ओतायचं बघा. गेलं त्यात गेलं आणि त्यात गेल्या गेल्या परत जरा असं परतायचं. ओकेच. तुम्हाला माहितच आहे चिकन कसं करते ती, पण विषय हार्ड. आपण घरात बनवायला लागलो आणि स्वतः वैयक्तिक शेफ मी आहे म्हणल्यानं विषय हार्डच असणार. तर चिकन गेले पातेला आणि ओके पैकी झाले नियोजन टकाटक, एकदम गार चिल्ड झाले. मगाशी कांदा तडपाडत होता, आता देव शांत पडलाय. चिकनच्या सानिध्यात मिसळून गेला एकदम टकाटक पैकी. तर चिकन गेलं आपलं पातेलात आणि आता इकडे ठेवायचं आणि पातेलं बंद. आणि पातेल्याच्या वर आपण पार्टीला जसं नियोजन करतोय तसं एक पेला घ्यायचा. पेलावर पाणी घ्यायचं, पेलावर पाणी घ्यायचं असं आणि हो पेला हाय असं नेऊन ह्याच्या ओतायचं. म्हणजे सेपरेट आपल्याला काय गरम करायला लागत नाही. पाणी टकाटक पैकी एक तांब्याभर, एक ग्लासभर पाणी येतच होतं आपलं. त्यामुळे काय विषय नाही. आता जस्ट वेट अँड वॉच. जेव्हा चिकनला जरा उकळी येईल म्हणजे चिकन शिजल त्यावेळेला आता वेट अँड वॉच. आता जस्ट वेट अँड वॉच. जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत फक्त वाट बघत बसायची. चिकन शिजल्यानंतर मग बघूया कसा विषय पुढचा होता. आपला मसाला वगैरे आणलाय, तयार मसालाच आहे. तयार मसाल्यानं आपलं ढवारा स्पेशल करायचा सुट्टी नॉट. तर मी वेट अँड वॉच करत होतो तोपर्यंत निकिताजी यांनी वेट अँड वॉच म्हणल्या लगेच यांनी पाव सोडलं बघा. ह्याच्यात ब्रेड सोडला, तेला उकळत्या तेलात ब्रेड सोडलाय आणि फक्त उकळत्या तेलातच होई ग भाजायचं घ्यायचं. ह्याच्यावर फक्त अंड लावलंच काय असं. तर पुढचा ब्रेड कसा करते बघूया. पुढचा ब्रेड जाऊतो तुम्हाला कसे करते. झाला का ब्रेड तयार? झाला एवढंच, परतून झालं की झालं, संपला विषय. झालं, एवढं सोपं आहे बघा ब्रेड करणं. अंडा ब्रेड करणं एवढं सोपं आहे बघा, एवढं सोपं. नुसतं ब्रेडला लावायचं, परतून घ्यायचं, संपला विषय. आता पुढचा ब्रेड कशी करते बघूया निकिताजी. झाला, तयार झाला देऊ. उखळच्या तेलात अंडा ब्रेडचं नियोजन टकाटक. नितळ ठेवायचं काही ती साईडला नितळ ठेवायचं आणि दुसरं घ्यायचं लगेच टाकायला त्यात आहे ना. आईला टॅलेंट आहे बघा निकिताकडं. हे आता ही इथलं त्याला इकडं जाते, ही इथं लावायचं आणि दुसरं ब्रेड घ्यायचं आणि ती त्यात टाकायचं. टॅलेंट आहे तुझ्याकडं, फक्त ही टॅलेंट आधी का वापरलं नाहीस? लग्न झाल्यावर बघा, लग्न झाल्यावर ना माझ्यामुळे टॅलेंट बाहेर यायला लागलं तिचं सगळं. बघा हे असं आहे बघा, बघा ब्रेड अंडा. या अंड्याचं गिरवी केलं सगळे नाही, फेटलेलं अंड सगळं परतून घ्यायचं ब्रेडला. कांदा टोमॅटो पण वापरते, चांगलं क्वालिटी लागते काय ती काय माहित नाही, आपण कधी वापरलं नाही म्हणून आहे ना. बघा असं पिटून घेतलेलं अंड सगळं ब्रेडवर चरचरीत पैकी लावून घ्यायचं. यो 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 अंड बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, पण काय करायचं बघा. गेलं त्याला बुडलं, झालं भाजलं की ते बघा झाला. एवढं सोपं आहे अंडा ब्रेड करणं आणि याची चव पण भारी. तुम्हाला जेवताना चव सांगतो कशी विषय आहे. तर आपलं चिकन इथं टाकलंय उकळत, म्हणजे शिजत टाकलंय.
आणि शिजून झाल्यानंतर बघूया कसा कसा विषय होतोय तो पुढच्या बाजूला जा. थोड्या वेळाला वेट अँड वॉच म्हणलेला का नाही, तर आता वेट अँड वॉच करत बसायचं त्याच्याकडे, असं बघत बसायचं. पाणी पण बघा, पाणी गरम झालं आहे का. तर आता जस्टच चिकन चरचरीत पैकी शिजलंय आणि पातेलं मोकळं केलं, चिकन इकडं काढलंय. आता ह्या पातेला आपण तेल होत्या पुन्हा एकदा तडकदार भडकदार पद्धतीने तेल गेलं पातेलात. ओके ओके ओके, अजून जरा अजून जरा अजून जरा अजून जरा अजून जरा अजून जरा ओके. तेल गेलं पातेलात, कांदा भाजायपुरतं ओकेच, टकाटक वगैरे झालं. आणि ज्या त्या जागी ज्या ते ठिकाणी आपलं तेलाचे आणि कांदा मी जस्ट माझ्या स्वतःच्या वैयक्तिक हाताने कापलाय. आणि तेल जरा कडू दे, एक कांद्याची पेस्ट, एक कांद्याचं तुकडा टाकला, हाय जरा जरा काढायला लागले ओकेच. तर सगळं टाकलं, कांदा जेवढा होता तेवढा सगळं टाकला. आपला हत्यार इकडं आहे आणि हे गरम पाणी आहे इकडं. आणि चिंगळू महाराजांसाठी थोडंसं हे काढून ठेवलं आपण चरचरीत पैकी आळणी. चिंगळू महाराज जरा आळणी घाली ती आणि सध्या कांदा परतून घ्यायला लागलोय. आपल्याला काय ढवाळ स्पेशल करायचं आहे, त्यामुळे जास्त काय आपल्याला वेळ लागणार नाही, लगेच होणार आता चिकन आपलं टकाटक पैकी. तर सध्या कांदा परतून घेतो, कांदा परतून घेऊन मसाला वगैरे सगळं टाकतो. मसाला काय सगळं रेडी आहे, रेडी टू इट. डायरेक्ट वाला मसाला आणलाय, फक्त वाला मसाला, चटणी आणि झालं एवढंच. एवढं टाकायचं, मिक्स करायचं, परत चिकन वतायचं, पाणी वतायचं गरम, चरचरी रस्सा तयार. तर चला चालू करूया आपलं काम स्पीडनं. कांदा भाजून घेतो आधी. तर बाबांनो, अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून हात असा हलवून हलवून लागला दुखायला, मनगाट विषय हार्ड केला. पण फायनली रस्सा आपला तयार झाला, ढवारा स्पेशल, सुट्टी नॉट. आणि खाली गॅस पण केला बारीक, तर बारीक जरा जरा मोठा केला. आणि वर पुन्हा एकदा ठेवली आपली थाटली. जरासं पाणी वाढवायचं आहे त्यात, त्यामुळं आपण पुन्हा एकदा आपण वर थाटली ठेवायची आणि त्यात जरा पाणी ओतायचं, म्हणजे ती गरम होते. गरम होतून झाली की जरा ओतायचं, परत जरा उकळून द्यायचं, जरा म्हणजे मिक्स होऊन द्यायचं त्यात. आणि परत ते उकळी फोडायची, डायरेक्ट जेवायला बसायचं. आता सुट्टी नॉट एकदम चमचमीत असा बघा रश्श्याचा कसा विषय हार्ड, कटच कट आलाय. हा नाद करते काय, आज तडसच आहे. पप्पा आणि मी दोघंच आहे, त्यामुळे तडस आमचा दोघांचा आहे. आणि हे काय खाणार आहे, अंडा ऑमलेट आहे ना, ब्रेड ऑमलेट. अंडा ऑमलेट, ब्रेड ऑमलेट काय असेल ती, अंडा ब्रेड खाणार ती. आणि मम्मी खाणार आमरस, मम्मीसाठी खास आमरस केलाय. आमरस चपाती मम्मीसाठी, आमच्यासाठी तडकदार भडकदार आहे. मम्मी शाकाहारी आमची मायकरी, त्यामुळे तर चालतंय. आता आवरतो, आवरून डायरेक्ट जेवायला बसतो आता. तर सध्या आत्ता जस्ट आम्ही सगळी जेवायला बसलोय आणि चिंग्या इकडं झोपलाय बघा. आणि सध्या पप्पांनी चालू केलं तिकडं. पप्पा आहे का, ओके आहे का. भाकरी आणि ढवारा स्पेशल गेले आणि अंडा, अंडा ब्रेड निकताजी यांनी केलेला अंडा ब्रेड. अंडा ब्रेड नको मला, तरी पण बरं ते ट्राय तर करतो. अंडा ब्रेड कसा आहे बघतो खाऊन. अंडा ब्रेड क्वालिटी लागतो, क्वालिटी एक नंबर. जरा मला मोठ्यानं बोलायला झालं या चिंगाव झोपलाय म्हणून. अंडा ब्रेड क्वालिटी आहे, क्वालिटी आहे पप्पा. हो क्वालिटी आहे. तर अंडा ब्रेड खाल्ला, जरा सायलेंट होतो इथं. आणि सध्या आपलं ढवारा स्पेशल केलेलं चिकन ताटामध्ये घेत आहे. ओके पप्पा, चिकन घ्या की तुम्हाला. पप्पानी 3च पीस घेतले नुसतं. आणि मी सध्या घालवलो चिकन, भरगतचं चिकन घेतले, बास होते एवढं आपलं. जरा रस्सा ओकेच, बाद झालं एवढं चिकन, मला बाद झालं. जरा रस्सा रस्सा घेतो ओकेच. जरा गिरवी टाईप रस्सा गेलाय पप्पा, चांगला आहे नका रस्सा, रस्सा आहे नको. ओके काय रस्सा तिखट झालेलं आहे, हा तुम्ही मम्मी तिखट झालाय, जरा रस्सा तिखट झालाय. मम्मी शाकाहारी आहे, मम्मी आमरस आणि चपाती चालू आहे मम्मी तिकडं, म्हणून ते तिखट झालाय. पण चरचरीत रस्सा केला. आता भाकरी घेतली, भाकरी आणि काय चिकन, हा शाकाहारी भाजी सगळ्याचनीच. मम्मीने शाकाहारी भाजी आणायची होती, तसं मम्मीचं मत होतं. पण आता असू दे, मम्मीला खास वडापाव आणलेला आणि पहिली बाईट घेतो चिकनची, जरा बघतो कसा कसा विषय.
भाकरीवर नाही एवढं लागत तिखट. क्वालिटी झाली तसं तसं म्हणायला गेलं तर आता खातो, खाऊन संपवतो लवकर झाम 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 कर. तर चरचरीत मटण असं खाल्लं आता जस्टच, भरपेट जेवली गच्च पैकी. पप्पा म्हटलं जरा चांगलं झालंय, पप्पानी जास्त तिखट आवडत नाही, पण चरचरीत मटण तिखट जरा चालतं, पण झणझणीत मटण तिखटच पाहिजे तसं. पप्पानी जरा तिखट कमी आवडते, पण मी चरचरीत केलं. मटण झालं तर टॉप, मटण नाही चिकन झालं तर टॉप. मम्मीनं आमरस खाल्ला आणि ती पकोडा कुठला अंडा ब्रेड ती पण क्वालिटी झालं. तर सगळा कार्यक्रम पार पडला आजचा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.